राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीविषयी सर्वात मोठी अपडेट सुद्धा आलेली आहे। बघा, कर्जमाफी 100% होणार, थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु जे शेतकरी बांधव या 4 अटींमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्या शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होतात, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। कारण या कर्जमाफीविषयी परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे, ते परिपत्रक सुद्धा बघणार आहोत। परंतु सर्वात अगोदर या वीज बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। जर तुम्ही या प्रमुख वीज बँकेमधून कर्ज घेतले असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। आज खऱ्या अर्थाने प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या 7 दिवसांच्या अन्नत्याग उपोषणाला यश सुद्धा आलेलं आहे। बघा, या कर्जमाफीसाठी बच्चू कडू साहेबांनी 7 दिवस अन्न पाण्याशिवाय उपोषण केलेलं होतं, तर त्या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। बघा, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, या ब्रेकिंग न्यूज मध्ये काय सांगितले आहे की थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे कर्जमाफी 100% करणार आहोत, परंतु या 4 अटींच्या आधारावरती कर्जमाफी होणार आहे। जे शेतकरी बांधव या 4 अटींमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणलेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही या वीज बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तर तुमची कर्जमाफी होईल, परंतु तुम्ही सुद्धा या 4 अटींमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर त्या 4 अटी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा, शेतकरी बांधवांनो, आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल, परवा दिवशी कर्जमाफी होईल, अशा पद्धतीच्या बातम्या YouTube वरती फेसबुक वरती फिरत होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। म्हणजेच जे सरकारने 8 महिन्यांपूर्वी शेतकरी बांधवांना आश्वासन दिलेलं होतं, तर ते आश्वासन 100% पूर्ण होणार आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी मोठमोठ्या बागायतदार असणाऱ्या शेतकरी बांधवांची होणार नाही। ज्या शेतकरी बांधवांचं एने प्लॉट असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजेच शेतकरी बांधवांना या कर्जमाफीसाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत, काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 8 महिन्यांपूर्वी शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की आमचं सरकार निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी करू, शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू। तर सध्याच्या स्थितीला ती वेळ आलेली आहे, तर ही वेळ डायरेक्ट आलेली नाही, तर या वेळेसाठी खूप संघर्ष सुद्धा करावा लागलेला आहे। कर्जमाफीसाठी राज्यामधील 763 शेतकरी बांधवांनी बलिदान सुद्धा दिलेलं आहे। त्यासोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून वारंवार या कर्जमाफीसाठी अन्नत्याग उपोषण असेल, अन्नत्याग आंदोलन असेल, विविध शेतकरी बांधवांनी आंदोलन सुद्धा केलेले आहे। काही शेतकरी बांधवांनी आपलं प्राण सुद्धा त्यागलं होतं, तर त्या सर्व शेतकरी बांधवांना आज या कर्जमाफीचा निर्णय समर्पित सुद्धा होतच आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, ज्या नेत्यांनी ज्या शेतकरी बांधवांनी या कर्जमाफीसाठी उपोषण केलेलं होतं, तर त्या सर्व शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला आणि उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। म्हणजेच कर्जमाफीबद्दल कटिबद्ध आहोत असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मांडलेले होते, परंतु आज परत एकदा त्यांनी कर्जमाफीचा प्रश्न उंचावलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून समिती नेमण्यात आलेली होती, तर या समितीच्या माध्यमातून अहवाल आलेला आहे। तर या अहवालामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे
आहे 4 अटींच्या आधारावरती कर्जमाफी होईल। जे शेतकरी बांधव श्रीमंत असतील त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणार नाही, त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या 20 बँकेमधून कर्ज घेतलेले असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। कारण या 20 बँकांचा जो कर्जाचा थकीत आकडा आहे तर तो थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्यामुळे सर्वात अगोदर राज्य सरकार या 20 बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करणार आहे। त्या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घ्यात। परंतु शेतकरी बांधवांना मागील 2 ते 3 दिवसांपासून एक व्हिडिओ तुफान व्हायरल होता, तर तो व्हिडिओ लातूर मधील होता। तर त्याच्यामध्ये एक वयस्कर आजोबा म्हणजे ज्यांचं वय 75 पेक्षा जास्त असेल तर ते आजोबा स्वतः खांद्यावरती नांगर घेऊन नांगरणी करत होते। तर तो व्हिडिओ सध्याच्या स्थितीला पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर त्या अधिवेशनापर्यंत पोहोचलेला होता। त्या अनुषंगाने त्या आजोबांचे, त्या वयस्कर शेतकरी बांधवाचे, त्या 75 वर्ष असणाऱ्या शेतकरी योद्ध्याची कर्जमाफी सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्य सरकार कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध होतं, तरी कर्जमाफी कालपासून करण्यात आलेली आहे। म्हणजेच त्या लातूर मधील एका शेतकरी बांधवाचे 40,500 इतके रुपयांचे सरसकट कर्जमाफी सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 93 लाख शेतकरी बांधवांनी शेती पिकावरती कर्ज घेतलेले आहे, शेतीवरती कर्ज घेतलेले आहे। तर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी कधी होईल, कर्जमाफीसाठी पात्रता, कर्जमाफीसाठी तारीख कोणती आहे, अशा प्रकारचे प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वारंवार विचारण्यात येत होते। तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत। कर्जमाफी करणार नाही हा शब्द आमच्या तोंडामधून निघणार नाही, कारण आम्ही दिलेला शब्द पाळत असतो। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्या लाडकी बहीण योजनेला सध्याच्या स्थितीला वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, परंतु या वर्षामध्ये एकाही महिन्याचा खंड न पडता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा गेलेले आहेत। म्हणजेच एका वर्षाचे 18,000 रुपये प्रत्येक बहिणीला मिळालेले आहेत। परंतु शेतकरी बांधवावरती कसलाही अन्याय होणार नाही। ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींवरती अन्याय केलेला नाही त्याचप्रमाणे शेतकरी बांधवावरती अन्याय करणार नाही। परंतु विरोधकांकडून वारंवार टीका होत आहे की शेतकरी बांधवांची कर्जमाफी कधी होईल, शेतकरी बांधवांची कर्जमाफी कधी होईल। त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज पत्रकार परिषदेमधून सर्व शेतकरी बांधवांना सूचना देण्यासाठी लाईव्ह आलेले होते। तर त्यांनी शेतकरी बांधवांविषयी काय सांगितले आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की हा निर्णय म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। परंतु हे कर्जमाफी सरसकट होणार नाही, तर या कर्जमाफीसाठी 4 अटी घालण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव 4 अटींमध्ये बसतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तर या 4 अटी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना पहिली अट अशी घालण्यात आलेली आहे, तर ती पहिली अट म्हणजे शेतकरी बांधव श्रीमंत नसले पाहिजेत। म्हणजे याच्यामध्ये 3 गट तयार करण्यात आलेले आहेत। पहिला गट श्रीमंत शेतकरी, दुसरा गट मध्यमवर्गीय शेतकरी, तिसरा गट गरीब शेतकरी। म्हणजे श्रीमंत शेतकरी बांधवांना याच्यामधून अपात्र केलं जाईल, परंतु जे शेतकरी बांधव मध्यमवर्गीय असतील, जे शेतकरी बांधव गरीब असतील तर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। तर ही कर्जमाफी 50,000ची होईल, 1 लाखांची होईल, 1.5 लाखांची होईल का 2 लाखांची होईल, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये गोंगवत असेल तर तो प्रश्न सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, पहिली अट तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात का गरीब आहे याच्या आधारावरती तुमची कर्जमाफी होणार आहे। सोबतच जे दुसरी अट घालण्यात आलेले आहे तर ते दुसरी अट म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामाला असेल, याच्यामध्ये पोलीस असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, वकील असेल, यांसारख्या सरकारी हुद्द्यांवरती कामाला असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, सरकारी हुद्द्यांवरती कामाला नसेल, त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा
होणार आहे। सोबतच जे तिसरी अट घालण्यात आलेले आहे तर ते तिसरी अट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची जमीन 5 एकरपेक्षा कमी असेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल म्हणजे 6 एकर असेल, 7 एकर असेल, 10 एकर असेल म्हणजे 5 एकरपेक्षा ज्यांची जमीन जास्त असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही। ज्या शेतकऱ्यांची जमीन एनए प्लॉट मध्ये असेल त्यांची सुद्धा कर्जमाफी होणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचे आणि जी चौथी अट घालण्यात आलेली आहे तर ते चौथी अट म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बघा शेतकरी बांधवांनो, काही असे नागरिक आहेत की ते बाहेरील राज्यामधील आहेत, त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन नकली बनावट कागदपत्रे तयार करून कर्ज सुद्धा घेतलेले आहे, परंतु त्यांची कर्जमाफी होणार नाही। जे शेतकरी बांधव 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये शेती करत असतील, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तो शेतकरी बांधवांना हे कर्जमाफी सरसकट सर्व बँकांची होणार नाही, तर यासाठी प्रमुख 20 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे या 20 बँकांचा कर्जाचा थकीत आकडा सर्वात जास्त आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या 20 बँकेमधून कर्ज घेतलेले आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की काही जिल्ह्यांची कर्जमाफी होईल का सरसकट सर्व जिल्ह्यांची कर्जमाफी होईल। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जिल्ह्यांची अट घालण्यात आलेली नाही, सरसकट सर्व जिल्ह्यांना याच्यामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे। परंतु याच्यामध्ये सर्वात प्रथम 20 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण सविस्तर बघू। याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, पोस्ट बँक असेल, त्यासोबतच आपली महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, IDFC बँक असेल, त्यासोबत आपली इंडियन ओव्हरसीज बँक असेल, इंडियन बँक असेल। म्हणजे शेतकरी बांधवांना एक गोष्ट लक्षात घ्या, खासगी क्षेत्रामधील बँका असू द्या किंवा सरकारी क्षेत्रामधील बँका असू द्या, त्या सरसकट सर्व बँकेमधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। तुम्ही कोणत्याही बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तरी पण तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु तुम्हाला मी जी यादी वाचून दाखवली तर या यादीमधील या ज्या बँका आहेत तर त्या बँकांवरती कर्जाचा सर्वात जास्त थकीत आकडा आहे, त्यामुळे सर्वात अगोदर या बँकांना प्राधान्य देण्यात आलेला आहे। बघा आज खऱ्या अर्थाने बच्चू कडू साहेब असतील, सोबतच जे 763 शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली आहे ते शेतकरी बांधव असतील, त्या शेतकरी बांधवांच्या आज खऱ्या अर्थाने बलिदानाला यश सुद्धा आलेलं आहे। कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे।